फुलता येत नाही म्हणून फुलं तोडणारी लोकच उडता येत नाही म्हणून पाखरांना पिंजऱ्यात ठेवतात. एक रहस्य सांगावे म्हणून फुले पाकळ्या उघडतात, तेव्हा समस्त आस्तिक तिथे पोहोचलेले असतात फुलांच्या परड्या घेऊन. त्यांना त्यांना एक फुलही निर्मिता यायचे नाही तुझ्यासारखे. त्यांना एक फुलही निर्मिता यायचे नाही तुझ्यासारखे, म्हणून तर ते तत्परतेने उमललेली फुलं नाहीशी करतात. म्हणून तर ते तत्परतेने उमललेली फुलं नाहीशी करतात. या आणि याच्यासारख्या असंख्य फुलांसारख्या फुलांवरच्या नाजूक कविता लिहिणारे कवी द भा धामणसकर यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. वाचू या कवितातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज दभांचीच त्यांच्या भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातील एक कविता मी सादर करणार आहे. ही कविता म्हणजे खरं तर संवाद आहे. हा संवाद कोणातला आहे तर दररोज इमानेतबारे आपल्या झाडाची फुलं ओरबाडून घेऊन जाणारा आणि त्याचे हार करून देवाच्या गळ्यात घालणारा देवभक्त आणि त्या फुलांचं झाड यांच्यातला हा संवाद आहे. आणि त्या संवादातून फुलांचं जगणं मांडण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. फार बोलत नाही, कवितेला सुरुवात करतो. कवितेचं नाव आहे फुलांचं जीणं. सकाळी सकाळी देवासाठी झाडाचे सगळे बहर परडीत घालणाऱ्या भक्ताला युगायुगांचे सोशिक मौन सोडून झाडाने विचारले, देव तुझ्या स्वप्नात तरी आलाय का रे कधी? कसा दिसतो? म्हणजे काय? भक्त म्हणाला, रोजच येतो, रोजच येतो. त्याच्या गळ्यात अगदी तुझ्याच फुलांचा हार असतो, चेहऱ्यावर दयार्द्र भाव आणि महत्वाचं म्हणजे जाण्यापूर्वी आशीर्वादही देऊन जातो. जाण्यापूर्वी आशीर्वादही देऊन जातो. काल तर मुलाला लवकर नोकरी लागेल असं म्हणाला. भक्ताने मग झाडाला विचारलं, तुझं कसं? तर झाड म्हणालं, युगांपूर्वी तू अशीच फुलं ओरबाडून निघून गेलास तेव्हा देव आयुष्यात प्रथम भेटला. युगांपूर्वी तू अशीच फुलं ओरबाडून गेलास तेव्हा देव आयुष्यात प्रथम भेटला. म्हणाला, रडू नकोस झाडा, रडू नकोस झाडा, मी परत रात्री येईन, नवी फुलं देऊन जाईन. तेव्हापासून देवाने रात्री फुलं द्यायची आणि भक्ताने सकाळी न्यायची. हेच फुलांचं जगणं झालं, हेच फुलांचं जगणं झालं. धन्यवाद मंडळी. तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन कवितेसह. तोपर्यंत धन्यवाद.